ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। तनिषा भिसेंवर योग्य वेळी उपचार न करणारं दीनानाथ रुग्णालय दोषी। आरोग्य उपसंचालकांच्या चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा ठपका। तनिषा भिसे दीनानाथ रुग्णालयामध्ये 5.5 तास ताटकळत होत्या। रक्तस्त्राव होत असूनही उपचार नाही। आरोग्य उपसंचालकांच्या अहवालात धक्कादायक बाब उघड। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता अन्वेषण समिती, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय। दीनानाथच्या डॉक्टर घैसास आणि अन्य डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अमित गोरखे यांची मागणी। आरोग्य विभागाच्या अहवालात हलगर्जीपणा झाल्याचं नमूद केल्यावर गोरखेंनी ठेवलं बोट। रायगडमध्ये रुग्णालयातून उपचारांशिवाय जबरदस्तीनं घरी पाठवलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अजूनही 2800 अंशांनी घसरलेलाच। जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचे दुष्परिणाम। गुंतवणूकदारांनी गमावले तब्बल 19 लाख कोटी। मोदी 2025 अखेरीस पंतप्रधान पदावर राहतील की नाही याची शंका। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मोदींविरोधात भारतातही जनता रस्त्यावर उतरेल, राऊतांचं भाकीत। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांकडून प्रशांत कोरटकरवर अब्रू नुकसानीचा आरोप। कळंबा कारागृहातील अधिकाऱ्यामार्फत बजावली नोटीस। शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा देणारे कोल्हापुरातील शिक्षक गिरीश फोंडे निलंबित। एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी कुणाल कामराचं गाणं लावून विरोध करणार असल्यानं निलंबन, फोंडेंचा आरोप। राहुल गांधी यांची बिहारच्या बेगुसरायमध्ये पलायन रोको नोकरी दो यात्रा। तरुणांचा यात्रेला भरघोस प्रतिसाद। कन्हैया कुमारकडून यात्रेचं आयोजन। लक्ष्य पूर्ण न केल्यानं कर्मचाऱ्याला अमानुष वागणूक। गळ्यात पट्टा बांधून भुंकाला लावलं। केरळातल्या हिंदुस्थान पॉवर लिंक्स कंपनीतला प्रकार। व्हिडिओ समोर येतात सरकारकडून चौकशीचे आदेश। नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मराठमोळ्या रुद्रांश पाटीलचा बोलबाला। 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।